नमस्कार. रामायणातल्या एका अत्यंत महत्वपूर्ण पात्रावर आपण आज बोलणार आहोत. एका महत्वपूर्ण व्यक्तीवर आपण आज बोलणार आहोत. रामायण नीट तपासून बघा. म्हणजे बालकांडापासून ते उत्तरकांडापर्यंतचे 24,000 श्लोक वाल्मिकींनी आपल्या रामायणामध्ये लिहिलेले आहेत. त्या रामायणाच्या मध्ये रामायणातली वेगवेगळी पात्र तुम्हाला दिसत नाहीत. म्हणजे बालकांडापासून उत्तरकांडापर्यंत ही संपूर्ण कथा प्रभू रामचंद्रावरती आहे म्हणून रामचंद्र यात तुम्हाला दिसतील. म्हणजे अगदी कवींनीही गीतकारांनीही याचं फार ठुमक चलत रामचंद्र सारखं उदाहरण गीत करून ठेवलेले आहे. प्रभू रामचंद्राच्या सोबत संपूर्ण कथानकाच्या मध्ये असलेले एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे जे बालकांडापासून उत्तरकांडापर्यंत आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या आधी काही दिवस म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या नंतर काही दिवस जन्म झाला आणि आधी काही दिवस त्यांचं स्वर्गारोहण झालं, ते व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मण. म्हणजे रामायणातल्या संपूर्ण कथानकाच्या मध्ये तुम्हाला लक्ष्मणाचं व्यक्तिमत्व आढळतं. म्हणजे अगदी स्पष्टच सांगायचं तर भरत तुम्हाला संपूर्ण रामायणामध्ये दिसत नाही. अरण्यकांडामध्ये मध्येच कुठेतरी एकदा भेटून निघून जातो रामाच्या पादुका घेऊन, हे तेवढाच तो काय उल्लेख. पुढे मग सगळ्या पूर्ण परतीच्या प्रवासापर्यंत भरताचा उल्लेख कुठे आढळत नाही. एकदा हनुमानाला थांबवून काही मदत केल्याचा विचारल्याचा प्रसंग कुठे कुठे येतो, तेवढाच तो काय. तुम्हाला कौसल्या, दशरथ, सीता सुद्धा पूर्ण काळ आढळत नाही. म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचे अनन्य भक्त हनुमंतांचा उल्लेख सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये नाहीये. अरण्यकांडापासून पुढे आहे, किष्किंधाकांडापासून पुढे आहे. म्हणजे अरण्यकांडात सुद्धा नाही, किष्किंधाकांडाच्या पासून पुढे तुम्हाला आढळतो. पण बालकांड ते उत्तरकांड यामध्ये प्रभू रामचंद्राच्या सोबत सावलीसारखं असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मण. आता लक्ष्मणाच्या बाबतीमध्ये सगळ्याच ठिकाणी उल्लेख असेल तरी लक्ष्मणाचा वेगळा उल्लेख मात्र महर्षी वाल्मिकींनी केलेला नाहीये. म्हणजे बघा, विश्वामित्रांच्या सोबत यज्ञाचं रक्षण करण्यासाठी लक्ष्मण निघाले. म्हणजे यज्ञाचं रक्षण करण्यासाठी लक्ष्मण निघाले. फक्त रामाच्या सोबत लक्ष्मण असल्याचा उल्लेख आहे. रामाला विश्वामित्रांनी शस्त्रशास्त्र विद्या दिल्या आणि त्याची दीक्षा दिल्याचा उल्लेख आहे, पण लक्ष्मणाला दीक्षा दिल्याचा उल्लेख आढळत नाही. म्हणजे तिथे कुठे वेगळा उल्लेख आढळत नाही. पण जिथे राम आहे तिथे लक्ष्मण आहे, हे ओघाने आलंच हे ओघानं. आणि त्यामुळं रामाच्या सोबत लक्ष्मणाला या सगळ्या गोष्टी मिळाल्याचा दाखला जरी नसला तरी गृहीत धरलेला आहे. म्हणजे किती सावली असावं माणसानं याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे प्रत्येक वेळी प्रभू रामचंद्राच्या सोबत तुम्हाला लक्ष्मण दिसेल, पण लक्ष्मणाच्या तोंडी संवाद सुद्धा खूप कमी आहेत. खूप कमी आहेत. म्हणजे बघा, लक्ष्मण बोलल्याचे उल्लेख रामायणात तुम्हाला कमी सापडतील, खूप कमी सापडतील. आणि जे जे लक्ष्मणाने केलेलं आहे ते प्रभू रामचंद्राची आज्ञा म्हणून मान्य केलेलं आहे. सगळ्याच गोष्टी मान्य केलेल्या आहेत. भलेही लक्ष्मणाचं एकूणच पात्र, एकूणच व्यक्तिमत्व संपूर्ण रामायणामध्ये अगदीच जोशपूर्ण, उत्साहित करणारं, रागात येणारं असं दाखवलं असलं तरीही रामाच्या प्रत्येक आज्ञा स्वीकारलेल्या आहेत. लक्ष्मणाच्या एकूणच चरित्रामध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. दोन वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे अगदी सुरुवातीला जेव्हा प्रभू रामचंद्रांना वनवासाला जाण्याची आज्ञा झाली, माता कैकेयीच्यामुळे दशरथांनी केली, त्यावेळेला लक्ष्मणाने रामांना सांगितलं की आपल्या पित्याला त्याच्याच राज्याचं भलं काय आहे हे समजत नाहीये. अशा वेळी युवराज आणि सेनापती म्हणून कामलोलूप झालेल्या पित्याला बंदिस्त करून टाकावं आणि अयोध्येचं राज्य आपण घ्यावं, असं लक्ष्मण स्पष्टपणे प्रभू रामचंद्रांना सांगतो. स्पष्टपणे. तेव्हा रामचंद्र सांगतात की हे लक्ष्मणा, तू ज्या उत्साहात बोलत आहेस ते सगळं जे आपल्या सोबत झालंय ते दैवाचा भाग आहे आणि ते स्वीकारलं पाहिजे. इथे लक्ष्मण दैवाचा भाग नाकारतो. दैवबिव काही नाही म्हणतो तो, दैवबिव काही नसतं, आपण त्याला स्वीकारायचं असतं. इथे दैवाला लक्ष्मण नाकारतो. पण पुढे जेव्हा उत्तरकांडाची वेळ येते, सीतेचा स्वीकार होतो, अयोध्येत येतात, सीतेवरती शंका घेतली जाते आणि लक्ष्मणाला सांगितलं जातं. इथे पुन्हा लक्ष्मण आहे बघा, प्रभू रामचंद्रांनी
सीतेचं रक्षण करण्याची जबाबदारी ही लक्ष्मणावर दिलेली होती आणि सीतेचा त्याग करताना सुद्धा सोडून येण्याची जबाबदारी लक्ष्मणावर दिलेली होती. कुठेही कुरकुर न करता लक्ष्मण हे सगळं स्वीकारतोय, कुठेही कुरकुर करत नाहीये. आणि त्यावेळेला तो आपल्या कुलगुरू वशिष्ठांना सांगतो. इथे मात्र दैव स्वीकारतोय. जिथे वनवासाला निघताना दैव नाकारणारा लक्ष्मण इथे मात्र दैव स्वीकारतोय आणि तो म्हणतो की हे जे काही होत आहे तो दैवाचा भाग आहे, हे लक्षात ठेवा. व्यक्तम दैवादेहम मन्ये राघवस्य विनाभवनम वैदेहा सारथे नित्यम दैवम हि दुरितक्रम. म्हणजे हे जे काही होतं आहे ते सगळं राघवाच्या आज्ञेने नाही तर दैवामुळं घडतंय असं लक्ष्मण स्पष्टपणे सांगून टाकतोय रामायणामध्ये. म्हणजे एकीकडं दैव नाकारणारा लक्ष्मण दुसऱ्यांदा मात्र त्या दैवाची आज्ञा स्वीकारतोय, ते दैव स्वीकारतोय. हा लक्ष्मणाच्या व्यक्तिमत्वामध्ये घडलेला प्रसंग आहे. लक्ष्मणाच्या एकूणच व्यक्तिमत्वात तुम्ही बघा, तो कुठेही तुम्हाला आढळेल. म्हणजे जेव्हा वनवासाला पाठविण्याची वेळ येते तेव्हा लक्ष्मण रामाच्या सोबत आहे. विश्वामित्राच्या सोबत मखत्राता म्हणून जायचं आहे तेव्हा तो रामाच्या सोबत आहे. त्यासोबत सीतेचा रक्षण करण्यासाठी तो रामाच्या सोबत आहे. युद्धात तो रामाच्या सोबत आहे. प्रत्येक ठिकाणी तो रामाच्या सोबत आहे. एकदाही रामाच्या आज्ञेचा अवहेलना लक्ष्मणाने केलेली नाहीये असं आपल्याला दिसत असलं तरीही. म्हणजे दोनदा क्रोधाने बोललेला लक्ष्मण आहे, एकदा वनवासाला जाताना आणि दुसरा भरत आला त्यावेळी. जेव्हा भरत भेट झाली त्यावेळी तिकडून येणारं, उत्तरेकडून येणारं भयंकर सैन्य, त्या घोड्यांच्या टापाचे आवाज, रथांच्या चाकाचा आवाज आणि तो उठलेला धुळीचा लोळ बघून लक्ष्मण म्हणतो, आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा. जो कोणी येतोय त्याला येऊ दे, त्याला नाही रवरवास धाडला तर माझं नाव लक्ष्मण सांगणार नाही असं रामाला सांगणारा लक्ष्मण इथे क्रोधित होतोय. ही दुसरी वेळ आहे क्रोधित होण्याची लक्ष्मणाची. तो रागावतोय. असंच लक्ष्मणानं नेहमी रामाची आज्ञा पाळली आहे, पण 2 वेळेला असं घडलंय की त्यानं रामाच्या आज्ञेचं उल्लंघन केलेलं आहे आणि दोन्ही वेळेला काहीतरी अघटित घडलंय. लक्षात घ्या. पहिल्या रामाच्या आज्ञेचं उल्लंघन केलंय ते सीताहरणाच्या वेळेला. रामाने सांगितलं होतं की मी सुवर्णमृगाची शिकार करून येतो आहे, तू सीतेचं रक्षण करण्यासाठी थांब. मारीच राक्षस मायावी स्वरूपात सुवर्णमृगाचा वेश धारण करून आला होता आणि बाण लागलेल्या मारीच्यानं मरता मरता मायावी पद्धतीनं आवाज काढला, लक्ष्मणा धाव असा. आणि तो रामाचा आवाज ऐकून लक्ष्मणाच्या काळजाचा थरकाप उडाला. इथे राम लक्ष्मणाला सांगतोय की तुला भान कसं नाही राहिलं की मी अजिंक्य आहे, मला कोणी पराभूत करू शकत नाही, मला कोणी मारू शकत नाही, याचं भान तुला कसं राहिलं नाही, तुला जाणीव कशी झाली नाही. आणि दुसरं, लक्ष्मण बळी पडतो सीतेच्या विलापाला. म्हणजे तिथे रामावरती असा आघात होत असताना तू इथे काय करतो आहेस, तू रामाच्या सोबत असायला हवंस असं सीता सांगते. आणि पहिल्यांदा लक्ष्मण रामाच्या आज्ञेचा भंग करतो. लक्ष्मण रेषा मारतो आणि निघून जातो. अशा वेळी प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेचा भंग होतो. इथे या आज्ञेच्या भंगाचा परिणाम असा होतो की सीतेचं हरण होतं, शोधात जावं लागतं आणि प्रचंड मोठा संहार होतो. प्रचंड मोठा संहार, रावणाच्या राक्षस सेनेचा संहार होतो. लक्ष्मणाच्या एका आज्ञाभंगाचा परिणाम एक भयंकर युद्ध आणि संहारापर्यंत येऊन ठेवतो. दुसऱ्या वेळी मात्र वेगळं घडलंय. दुसऱ्या वेळी जेव्हा प्रभू रामचंद्राच्या आज्ञेचा भंग लक्ष्मणाच्याकडून होतो तेव्हा तिथे लक्ष्मणाच्याच आयुष्याच्या अवताराचा शेवट होतो. म्हणजे आत्मार्पण करण्याची वेळ येते. आणि तो प्रसंग म्हणजे शेवटी जेव्हा काळपुरुष प्रभू रामांच्या सोबत येत असतो आणि बोलत असतो की प्रभू आता ईश्वरी कार्य इथलं तुमचं संपलेलं आहे आणि पुन्हा परत आपण आपल्या निजधामाला जाण्याची वेळ आलेली आहे, आपण आपल्या धामावर जा, हे सांगण्यासाठी जेव्हा काळपुरुष आलेला असतो तेव्हा काळपुरुषाचं आणि रामाचं बोलणं कोणाच्याही कानावर पडू नये यासाठी लक्ष्मणाला बाहेर थांबवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की आत कोणाला पाठवू नकोस. पण
दुर्वास इथे येतात, हजारो वर्षाच्या तपश्चर्येनंतर रामाच्या दर्शनासाठी आलेले असतात आणि रामाच्या आज्ञेचा भंग करून तिथे सुद्धा अयोध्या आड येते. तिथे सीतामाई आड आली होती, तिथे आई आड आली होती, इथे मातृभूमी आड आली. कारण तिथे दुर्वासा म्हणतात की तू जर मला आत पाठवलं नाहीस तर माझ्या तपोबलाच्या सामर्थ्याने तुझी अयोध्या भस्मसात करून टाकीन. अयोध्या वाचली पाहिजे, आपण मेलं तरी चालेल हे समजून त्याला दुर्वासांना आत पाठवलं जातं. इथे रामाच्या आज्ञेचा भंग होतो आणि लक्ष्मणाला आपलेच अवतार कार्य संपवावं लागतं. एकात संहार आहे, एकात आत्मसंहार आहे. या दोन गोष्टीतला फरक आहे. अजून जरा बघा, लक्ष्मणाचं वेगळेपण तुमच्या लक्षात येऊन जाईल. जेव्हा प्रभू रामचंद्र कौसल्या मातेच्या दर्शनाला जातात वनवासाला जाताना, तेव्हा लक्ष्मणही सोबत येतो. तो आपली माता उर्मिलेला सांगतो की मी प्रभू रामचंद्राच्या, माफ करा, आपली माता सुमित्रेला सांगतो की मी जातोय. सौमित्र लक्ष्मणाचं नाव आहे. सुमित्रेला सांगतो की मी जातोय, सांगतो, विचारत नाही, सांगतो आणि सोबत निघतो. त्यावेळी प्रभू रामचंद्रांची पत्नी सीता रामचंद्रांच्या सोबत असते, पण उर्मिलेला लक्ष्मण एका वाक्यानंही सांगत नाही की मी जातोय, तुला एकटीला राहायला हवं. उर्मिला वाट पाहत असते आणि लक्ष्मण रामाच्या सोबत निघून जातो. प्रचंड बंधुप्रेम, प्रचंड समर्पण, इतकं लक्ष्मणाचं चरित्र, इतकं लक्ष्मणाचं व्यक्तिमत्व. म्हणूनच बंधूंची जोडी राम-लक्ष्मणाची जोडी म्हटलं जातं. आपल्या भावाच्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवलेला लक्ष्मण म्हणूनच रामायणातला एक वंदनीय पात्र ठरतो. आणि वाल्मिकींच्या लेखी सुद्धा संवाद फारसे नसतील, पण बालकांडापासून उत्तरकांडापर्यंत पावलावर तुम्हाला लक्ष्मण आढळतो. रामाच्या सोबत या लक्ष्मणाची आठवण केल्याशिवाय रामचरित्राचा खरा अर्थ उमगणं कठीण आहे. नमस्कार.